नमस्कार. मुंबईचा महापौर कोण अशी गरमागरम चर्चा रंगत असतानाच आणि त्याच्याविषयीचे वेगवेगळे अपडेट येत असतानाच केडीएमसीतनं एक मोठी बातमी आली. आज घटस्थापनेचा दिवस होता आणि त्यामुळे सगळे पक्ष आपले नगरसेवक घेऊन कोकण भवनामध्ये दाखल होत होते. आणि अमित, आज घडलं असं की सगळ्यात आधी शिंदे सेनेचे 54 नगरसेवक एकाच बसमध्ये बसलेले आहेत, कोकण भवनात जात आहेत. ही दृश्य आणि ही बातमी आपण आपल्या प्रेक्षकांना दिली. त्याच्या पाठोपाठ राजू पाटील 5 मनसेचे 5, 2 उबाठाचे आलेले असे 7 नगरसेवक घेऊन कोकण भवनात जाताना दिसला. आणि मग तिथे मात्र सगळं चित्र पालटलं. काय सांगते? सुवर्ण सगळी गंमत सुरू होती ती टायमिंगनुसार की आजच शिवसेनेचे गेले तिकडे, आजच मनसेची पण लोक आली. म्हणजे यांची पडद्या अगोदर चर्चा झाली होती का? सर्वात मोठी ब्रेकिंग खास करून कल्याण डोंबिवली चे जे मतदार आहे त्यांच्यासाठी म्हणजे की मनसेने आज शिवसेनेला पाठिंबा दिला. 2-3 प्रश्न उपस्थित होतात सुवर्णा. एक, या पाठिंब्याची गरज होती का? पाठिंबा मागितला होता का? की पाठिंबा स्वतःहून दिला? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं आहे. पहिली गोष्ट, महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढलात, महायुती म्हणून आज तुम्हाला पूर्ण बहुमत आहे, तुमचा महापौर व्हायला पाहिजे. आता जे काही वाद आहेत ते तुमच्या अंतर्गत आहेत, ते तुम्ही बसून सॉल्व्ह करा. तुम्ही कल्याण डोंबिवलीकरांकडे मतं जे मागायला गेलात ते भाजप शिवसेना म्हणून एकत्र मागायला गेलात. बरं, हा झाला एक प्रश्न. नंबर 2, मग पाठिंबा मागितला का? मागितला असेल तर का मागितला? का तुमचं आणि भाजपचं एकमत होत नाही महापौर पदावर म्हणून मागितलं? जर मनसेने स्वतःहून दिला असेल तर त्यांनी का दिला? ज्याच्या विरोधात तुम्ही लढले, मराठी माणसाचा प्रश्न म्हणून तुम्ही मांडला, टोकाचा विरोध केला आणि आज त्याला तुम्ही न मागता पाठिंबा देताय का? म्हणजे एक प्रकारे तू कुठल्याही प्रश्नाचं उत्तर घेशील सुवर्णा तर मतदारांसोबत विश्वासघात होतोय. अगदी बरोबर. सर्वात खास मुळात गेम्स खेळले जात आहेत मतदारांबरोबर, त्यांनी मॅन्डेट दिलेलं आहे. मग असं असताना ठाण्यात आणि मुंबईमध्ये जे काही अंतर्गत वाद आणि दबाव तंत्र तुमच्यामध्ये आहे तसंच तुम्ही सगळ्या इतर महापालिकांमध्ये सुद्धा करणार का? बिलकुल. मी काय म्हणतो, दबाव तंत्र हा तुमचा अंतर्गत भाग झाला. तुम्ही मतदारांनी इथे जर वेगवेगळे निवडणूक लढले असते तर काय म्हणणं नव्हतं, काही होऊ शकतं. तुम्ही महत्वाचं तू बघ ना, राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात काय होती? कॅरम असा कुठलाय की कुठली सोंगटी कुठल्या भोकात गेली आम्हाला माहिती नाही. आज काय होतंय? आज मनसे पाठिंबा देते का? देते गरज काय आहे? मागितला होता का? मी तर तेच प्रश्न म्हणतो की या प्रश्नाचं उत्तर पहिले द्यावं की तुम्हाला मागितला की तुम्ही स्वतःहून देताय. आणि हाही एक मुद्दा आहे की भाजप आणि शिवसेनेचं बोलणं झालेलं होतं का की मनसे पाठिंबा देणार आहे का? भाजपला विश्वासात न घेता हे घडलेलं आहे? नाही, ते एक क्लिअर दिसतं ना. त्यांनी काय म्हटलंय, आमचा पाठिंबा शिवसेनेला आहे. म्हणजे इथे भाजप कुठेच नाही आहे. एक्झॅक्टली. त्यांनी असं नाही म्हटलं ना आमचा पाठिंबा महायुतीला आहे, भाजप शिवसेनेला आमचा पाठिंबा आहे असं म्हटलंच नाही. श्रीकांत शिंदेचा जो बाईट आहे त्याच्यात ते म्हणतात की आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि महापौर महायुतीचा होईल. या प्रत्येक उत्तरामध्ये प्रत्येक ते ज्या पद्धतीने मीडियाशी बोलत आहेत त्याच्यामागे एक अंडरलाईन आहे, एक प्रत्येक याच्यात एक बातमी लपली. म्हणजे जो आपण आतापर्यंतचा खेळ बघत आलो तो अजूनही सुरूच आहे की काहीही होऊ शकतं. पण म्हणजे शिवसेना आपला महापौर केडीएमसी मध्ये उभा करण्याच्या तयारीत आहे पूर्ण, कारण उबाठाचे 2 नगरसेवक आहेत जे म्हणजे 9 नगरसेवक कमी पडत होते शिंदे सेनेला. त्याच्यातले 7 आले मनसेचे, 2 उबाठाचे नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत. ते जर जोडले गेले तर महापौर स्वतःचाच भाजपची गरज लागणार नाही. असा खेळ आहे का? बिलकुल तसंच दिसते ना की आकडेवारी जर तुमच्या बाजूने आणि तरी तुम्ही सपोर्ट घेताय की असंही होऊ शकतं 50+53 असा महापौर नाही होत आहे. 53+7 आपणच बघ ना कुठल्या गणितावर बोलतोय आपण. म्हणजे महापौर पदाचा वाद असेल, जे काय असेल त्यांच्यामध्ये की भाजपनं पण त्यांना द्यायला पाहिजे 2.5 वर्ष, जे काय फॉर्म्युला असेल ते त्यांचं आहे ना. 50+53 एवढं भरघोस बहुमत कल्याण डोंबिवलीनी त्यांना दिलेलं आहे. असं असताना तुम्ही 7 आणि 2च्या मागे लागताय. तूच बघ ना, 53+7 म्हणतो, 53+50 ही बेरीज का होत नाहीये? आणि मग भाजप प्रदेशाध्यक्षांच्या केडीएमसी मध्ये असं होत आहे. बिलकुल. ह्याला कसं बघायचं? त्यांच्या प्रदेशाध्यक्ष आहेत ते कदाचित एक विसरून गेले की गेले काही दिवस त्यांचं जे चालू आहे की कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ आणि हे एवढ्या पट्ट्यापुरते मर्यादित रवींद्र चव्हाण काम करतायत की काय, असं परसेप्शन बाहेर जायला लागलेलं आहे. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहे, कारण दोघांसाठी पण हा एक प्रकारे इगो टसल आहे की ते पण खासदार आहेत श्रीकांत शिंदे, त्यांच्यासाठी पण ती महत्वाची आहे. हे प्रदेशाध्यक्ष आहे,
यांच्यासाठी पण महत्त्वाची आहे. पण महत्त्वाचंच आहे की तुम्ही युती करायला एकत्र आलात ना, तेव्हा बसलात. हो. आता सत्ता दिली, तुमच्यावर विश्वास ठेवला, आता मनसे जात आहे. काय करायचा हा त्यांचा प्रश्न आहे राजकारणात. परंतु जेव्हा आपण बघतोय, आपण मतदार म्हणून तिकडे बघतोय, आपण पत्रकार म्हणून तिकडे बघतोय, तेव्हा प्रश्नच पडतो ना की आज तू जसं सांगितलं की मतदार नोंदणीला जातं, मग तिथे आतमध्ये एक बैठक होती, त्या बैठकीला राजू पाटील पण आहेत, त्या बैठकीला नरेश मस्के आहेत आणि स्वतः खासदार श्रीकांत शिंदे आहेत, आणि तिकडनं बाहेर येतात आणि सांगतात की मनसेनं आम्हाला पाठिंबा दिला. तर तिथं प्रश्न तोच आणि होता. त्याच वेळेला जेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तर ते म्हणतात नाही भाजप आणि आमची तर युती आहेच की. पण हे तुम्ही नुसतं बोलताय, प्रत्यक्षात दिसतंय जसं तू वेगळंच. म्हणतेस ना सुवर्णा, तसंच आहे की त्यांची आणि यांची मैत्री आहे. पण त्या मित्राला मला हे सांगायचं आहे की माझ्याकडे हा पण मित्र आहे, माझ्याकडे तूच. जर तू उद्या मला म्हणालास की सकाळी माझ्याकडे वेळ नाही, तर हा पण आहे, मग मी याला घेऊन जाईल. पण जाणार मी आहेच, तू येणार आहेस की नाही सोबत, आणि माझ्या अटीवर. म्हणजे जे काय मी सांगतोय, आणि एक ते जे तू म्हणतेस की तेच आहे दबावाचं राजकारण. की माझ्याकडे मनसे आहे, आता युबीटी आहे, माझी संख्या पूर्ण झाली आहे, आता ठरवा काय करायचं. तर म्हणजे मुंबईमध्ये जरी शिंदे सेनेला कमी जागा मिळालेल्या असल्या तरी सुद्धा ठाण्यामध्ये, उल्हासनगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत, त्यामुळे भाजपने आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नये असं दाखवण्याचा हा सरळ सरळ प्रयत्न आहे. म्हणजे आता कसं आहे ना की प्रत्येक जिथं आता कल्याण डोंबिवलीमध्ये 3 का असे ना त्यांच्याकडे जास्त जागा आहेत, त्यामुळे इथं वर्चस्व आमचंच असलं पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे. मग ते वर्चस्व किती असलं पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 5 वर्षासाठी महापौर हवा आहे, मी कॉम्प्रोमाइजच करणार नाही. 3 वर्षाचा काय. पण आपण जर लार्जर पिक्चर बघितलं सुवर्णा, तर नाव डोअर्स आर ओपन फॉर BMC. आता जर उद्या भाजपनं म्हटलं की KDMC जे होऊ शकते ते इकडे होऊ शकतं. आणि दीपेश म्हात्रे आता आपल्याशी बोलताना हेच म्हणाले की मुंबईमध्ये सुद्धा असं होऊ शकतं. मग मुंबईमध्ये मनसे सोबत आली, मग पुन्हा उभाटा आली तरी चालणार आहे का? नाही, मी तेच म्हणतो, इकडे मनसे गेलं, आता युबीटीला हे चालतंय की नाही आपल्याला माहिती नाही. पण BMC मध्ये जर युबीटी गेलं, मग हे ते मनसेला पण विचारणार नाहीत. त्यांनी जर म्हटलं की आमचा सपोर्ट आहे याला भाजपला, विना अट आमचा सपोर्ट आहे, आला त्यांचा महापौर. ते 65 त्यांच्या अनुपस्थित जरी राहिले ना, तरी जे मेजॉरिटीची संख्याबळ आहे ते 81 वर येतं, आणि यांच्याकडे 89 आहेत BMC मध्ये. पण आता कोणाकडेच एक नैतिक हे नाही उरलं ना म्हणायला की तुम्ही इथं असं काय करताय आणि आम्ही सगळे वेगवेगळे का लढलात एवढे? म्हणजे राष्ट्रवादीची 2 शकलं झाली, शिवसेनेची 2, तुम्ही सगळे वेगवेगळे लढलात. कुठे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही हवी तशी युती केलीत आणि कन्फ्यूज केलं तुम्ही सगळ्या मतदारांना. शेवटी कसं आहे सुवर्णा की असंच होतंय की जेव्हा जेव्हा त्यांच्यासाठी त्यांना हवं तसं जेव्हा घडत नाही, मग ते काही करायला तयार आहे. म्हणजे मतदानाच्या अगोदरचं एक चित्र आहे, निवडणुकीचा निकाल लागल्यावरचं दुसरं चित्र आहे. मतदानाच्या अगोदर तुम्ही एकमेकाच्या विरोधात उभे आहेत, तुम्ही सांगताय की हा मराठी माणसाच्या विरोधात आहे, आम्ही मराठीच्या बाजूनं आहे, हे हिंदुत्वाच्या विरोधात आहे, आम्ही बाजूनं आहे. आणि जेव्हा तुम्हाला मग ते प्रश्न काही असो ना, महापौर बसवायचा असो, स्थायी समितीचा असो, काहीही असो, मग त्यासाठी तुम्ही सगळ्या प्रकारचे कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत. हे त्याच्याहून हेच दिसतं. आता याच्यामध्ये त्यांनी काय ठेवलंय की आपण सिल्वर लाईनिंग काय ठेवलेली आहे की आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला, आम्ही मागितला नाही मागितला हे गुलदस्त्यात आहे. बरं, असंही नाही काही केलेलं आहे की जोडतोड मनसेचे पळून आणले, असंही काही केलेलं नाही आहे. तर त्यामुळे त्यांनी दिसताना चित्र व्यवस्थित असं ठेवलेलं आहे की ते येत आहेत, आम्हाला पाठिंबा देत आहेत. पण महापौर जो होईल तो महायुतीचा होईल, पण महायुतीत कोणाचा होईल, शिवसेनेचा का भाजपचा, हा खरा प्रश्न आहे ना. महायुतीचा हा प्रश्न नाहीच आहे. BMC मध्ये महापौर महायुतीचा होईल हा प्रश्न नाहीच आहे. महायुतीत भाजपचा होईल का शिवसेनेचा होईल, आणि मग महायुतीतला महापौर कोणाचा, कल्याण डोंबिवलीत भाजपचा का शिवसेनेचा, मग त्याच्यासाठी जे काही चाललंय हे त्याच्यासाठी आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न श्रीकांत शिंदे आणि शिवसेना MNS सगळ्यांना विचारायला पाहिजे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न फक्त, देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्रामध्ये नाही आहेत, मुंबईत नाही आहेत, ते दाभोसला आहेत. ते आल्यानंतर खूपशा गोष्टी बदलतील, चित्र बदलेल असं वाटतं का? बिलकुल, खूप साऱ्या 2 गोष्टी बाकी आहेत. एक यांचं लॉटरी निघायची आहे, 29 महापालिके महापौर पदाची जी लॉटरी निघते ती उद्या निघणार आहे. उद्याच देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्यामुळे हे जेवढे काही आहे ते जवळपास, कारण निर्णय घेणारं कोण आहे,
जोपर्यंत तुम्ही सर्वोच्च नेत्याशी जाऊन बोलत नाही, तो काय हो किंवा नाही म्हणत नाही, तो पण निर्णय होणार नाही. त्यामुळे आता जे चाललंय तो एक प्रकारचा खेळ आहे. म्हणजे कॅप्टनच्या अनुपस्थितीत टीम प्रॅक्टिस करतात. इथं कॅप्टन नाही आहे. जेव्हा कॅप्टन येईल तो कॅप्टन सांगेल, त्याचं प्लेइंग 11 ठरवेल, याच्यात हा बाहेर पाहिजे, हा आतमध्ये पाहिजे, हे सगळं ते ठरवेल. आणि बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टी ज्या आता खूप साऱ्या बातम्या मीडियाला मिळत आहेत, कदाचित उद्या परवापासून ते मिळणं बंद होईल. आणि हे पण बघायला पाहिजे की KDMCमध्ये जे घडलं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात आणि मग BMCसाठी ते काय बोलतात. कारण त्यांचं पहिल्यापासून ठाम आहे. 2 बाईट खूप महत्त्वाचे आहे. एक, आता कुठली जोडतोड आम्ही करणार नाही, त्याची गरज नाहीये आणि महायुतीचाच होईल महापौर, हे त्यांची BMCसाठी ठोक भूमिका आहे. त्यामुळे ती काय भूमिका याच्यानंतर बदलते का, आणि आत्तापर्यंतच्या जे काही घडामोडी घडल्या, सर्वात महत्त्वाची म्हणजे KDMC, त्याच्याकडे ते कसे बघतायत आणि त्याच्यावर ते काय बोलतात, हे इंटरेस्टिंग आहे. हो, आणि त्यामुळे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले मुंबईमध्ये की कशा घडामोडी घडतात याकडे आपली नजर असेल. KDMCमध्ये काय घडतं हेही आपण बघूया. पण सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की मतदारांना फसवलं जाऊ नये. मतदारांच्या पुढे एक चांगल्या पद्धतीने महापौर जे त्यांनी मॅन्डेट दिलेलं आहे त्यानुसारच महापौर बसावा, ही माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.